सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत कळमेश्वर येथील रहिवासी ज्यांना श्री समर्थ लहानूजी बाबांचा व्यासंग आहे आणि श्री संत लहानूजी महाराज संस्थान कळमेश्वर येथे ते दैनंदिन सामुदायिक प्रार्थनेला सुद्धा उपस्थित असतात, असे एक सद्गृहस्थ आपल्यासोबत आहेत. दादा जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानू. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. बाबूराव नथुसाव काकपुरे, मूळचे राहणारे सालबर्डी. सालबर्डीचे आहे. बरोबर. तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानूजी बाबांचं काय स्थान आहे आणि तुम्हाला कसा काय व्यासंग लागला याबद्दल थोडक्यात वर्णन सांगा. मी 1982ला कळमेश्वरला आलो. बरं. इथे एक कंपनी होती, सिलेंडर कंपनी. हो. तेथे माझी अपॉइंटमेंट झाली आणि मी तेव्हा 1982 पासून काम करत आहो तिथे. आणि हरिचंद्र नाथे आमचे जे काकाजी आहे दादांचे, हो, हे माझ्यासोबतच काम करायचे. त्यांच्यामुळे मी त्यांना लवकरच त्यांच्यासोबत जुळलो. मी अगोदर गावात राहत होतो. हो. नेहमी यायचं मग इकडे लहानूजी महाराजकडे. असं करता करता मी 82 पासून 98पर्यंत, 98ला आमची कंपनी दुसऱ्या मालकांनी घेतली. एवढा ओव्हरटाईम तर या मंदिरात पिल्लर पण नव्हते. फक्त एक छोटंसं असा होता बुरुज होता, त्याच्यावर एक बाबाजीची मूर्ती ठेवलेली होती. आणि मग मंदिर बांधायचं मंदिरात. तर त्याच्या अगोदर काय झालं का, आमचे नाथे दादांना ते आपल्या जोड मारुतीपाशी ते पडले. नाथे दादा म्हणजे सुनील भाऊचे वडील, नामदेवराव. त्यांना ॲडमिट केलं इथं आपल्या कोणतं डॉक्टर चांडक साहेबकडे. आता दादाचं ऑपरेशन करणार 1-2 दिवसात, तर त्यांना अगोदरच्या दिवशीच अशी बाबाजी आले स्वप्नात आणि सांगितलं का तू आता इथं काय करून आला म्हणे, चल जा म्हणे घरी म्हणे. दादांना सांगितलं, दादा म्हणे बाबा माझं ऑपरेशन आहे म्हणे. मग असं रात्री दादाला असं झालं, स्वप्नदोष झाला. सकाळी डॉक्टरांना सांगितलं का म्हणे मला घरी जायचं आहे बा. चांडक साहेब म्हणे तुम्हाला म्हणे एक काम आहे का, तुमचं तर ऑपरेशन आहे आणि तुम्ही घरी कसं जातं. मग त्यांनी पूर्ण प्रोसिजर अगोदरपासून केल्या. त्यांना काहीच असं वाटलं नाही. ते दादा चालत आले कळमेश्वरात. मग इथं आल्यानंतर 8 दिवसानं मग दादाचे बरं वाटलं, त्यांना तब्येत चांगली झाली. मग आमची एक मीटिंग झाली का आपलं बाबाजीचं मंदिर उभारायचं आहे, तर मग एक पिल्लर करावं लागेल, कमीत कमी 7 जे काही पिल्लर आहे ते. तर मग आम्ही अशी मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये मी पण होतो, माझी मिसेस होती, माझे पुतणे होते. आम्ही सर्व म्हणून मीटिंग घेतली. पण सुनील दादाचा हरिचंद्र नाथे, नामदेव नाथे याने 3 पिल्लर कबूल केले. पिल्लर काही लहान नव्हते, मंदिराचे पिल्लर होते. 5-5, 6-7 हजार रुपये लागणार होते. कोणत्या वर्षीची गोष्ट आहे? 92ची गोष्ट आहे, 98ची गोष्ट आहे. मी म्हणजे जस्ट आमच्या त्या नवीन मालकानं कंपनी घेतली होती, खारानं. तर मीटिंगमध्ये मग असं सर्वांना आपापलं नाव सुचवलं. मलाही असं वाटलं बाबा आपण एखादा पिल्लर देऊन द्यावं. तर पिल्लर नाथे दादाचा एक पिल्लर, देशमुख दादाचा पिल्लर, हरिचंद्र दादा पिल्लर, एक सुनील दादाच्या नावानं, असे 3 पिल्लर नाथे कंपनीकडून आले. आणि मला वाटतं तिकडे विजयराव देशमुख आमचे, त्यांच्या नाव असे 5-7 पिल्लर, प्रत्येकानं एक पिल्लर. मग मला असं वाटलं आपण एक पिल्लर देऊन द्यावा. मला माहीत नव्हतं पिल्लरला पैसे किती लागते म्हणून. त्यावेळेस माझा पगार 5,000 होता. तर दादा म्हणे बाबा कमीत कमी प्रत्येकाकडून 5,000 लागते म्हणे. तर आता मी म्हटलं बा आता कबूल तर केलं आपण. मग आम्ही ते मीटिंग झाली, घरी गेलो. माझे पुतणे, माझी मिसेस का म्हणे तुम्ही म्हणे तुम्हाला समजत नाही का म्हणे, तुमचा पगार किती आहे म्हणे. म्हटलं 5,000 आहे म्हटलं. आणि तुम्ही 5,000 कसे द्याल म्हणे. मी म्हटलं कसे द्याल, आता शब्द तर निघाला, हा तोंडातून शब्द निघाला, तो कराच लागणार आपल्या परिपूर्ण. असं करत घरी म्हटलं एखादा पाय तुटला, आपला ऑपरेशन झालं, मग पैसे तर आणावंच लागेल ना कुठून ना कुठून. पाहू म्हटलं ते बाबाजी पहिना, आता आपण तर त्याच्या नावावर आपण हे केलं. तर मी पोरायला म्हटलं पाहू म्हटलं ते आपण देऊ म्हटलं, कसंही करू. थोडीशी घरी भनभन झाली. मग काय झालं का त्याच महिन्यात एवढा ओव्हरटाईम माझा 5,000 पगार होता. मला पैसे भेटले त्या महिन्यात. शेवटी मी रात्री 2-2, अडीच पण काम करत होतो. एवढा ओव्हरटाईम, 7,500 ओव्हरटाईम आणि 5,000 पगार, असे मला 12,500 भेटले. तर मी म्हटलं घरी हे पाहिजे, तू 5,000 पगाराचे घे.
2,500 माझा ओव्हर टाईम येते, तो 2,500 घेऊन बुवाजीचे, आमच्या बुवाजीचे 5,000 तुम्हाला. फक्त बुवाजीनं माझ्याकडून मेहनत करून घेतली, पण त्यांची एवढी कृपा का त्यांनी काम करून ते काम पैसे करून माझ्याकडून बरोबर संकल्प पूर्ण करून घ्या. हा, तर एवढं मोठं समर्थाची कृपा आहे. हा. तर तुम्ही आस्था गायत सामुदायिक प्रार्थनेला हजर असता दररोज न वेळेनुसार येतो मी. वेळेनुसार. तर बोलताना जो मगाशीचा प्रसंग सांगितला तो सांगून द्या. हा, तर त्याच्यानंतर काय झालं की कंपनी, आमची कंपनी प्रायव्हेट आहे की नाही, हो. तर काय झालं का ते बंद झाली होती मग. तर मी मग दुसऱ्या कंपनीत एक ट्राय केला, तर मला एका कंपनीत बोलावलं. तर मी मग अनाशी हे गेट बंद होतं, तर मी बुवाजी दर्शनाला सकाळी आलो 12 वाजता, म्हणजे दुपारी कोणीच नव्हतं. गेट उघडलं, नमस्कार करता करता एक जसं बुवाजी माझ्यासमोर बोलूनच राहिले असं वाटलं मला. तर बुवाजी असं म्हणाले, जसं का म्हणून तू तर चालला म्हणे आता इंटरव्ह्यू द्यायला, इंटरव्ह्यू तुला घेणार नाही म्हणे कोणी म्हणे. तर मी म्हटलं, असं माझं मनच बोलून राहिलं होतं, साक्षात जसं की महाराज बोलून राहिले बाबाजी माझ्यासोबत. बोलून राहिले. हो, तुझा इंटरव्ह्यू कोणी घेणार नाही म्हणे, तुझा इंटरव्ह्यू घेऊ शकते का म्हणे. मी म्हणून असं कसं, म्हणजे एकदम मला हेच वाटलं. मग तू जा म्हणे तिथं म्हणे, ते बरोबर होऊन जाते म्हणे, आणि तू 17 दिवस राहा म्हणे तिथं. टाईम सांगितला होता. 18व्या दिवशी तू जिथं होता तिथेच तुला बोलावेल. मग मी इकडून असा मागून गेलो, तिथं गेलो तर तो सुपरवायझर मग काकपुरी तुम्हाला इंटरव्ह्यू देतो बोले तुम बोले. तो सुपरवायझर आला. सुपरवायझर आला तर तो माझ्या ओळखीचा होता. तो माझ्या कंपनीत 1-2 काम केलं, मोठ्या मोठ्या डायर आहेत आमच्या कंपनीत सिलेंडर के. तर बोले काकपुरे आप बोले, अरे नमस्कार बोले काकपुर, आप कैसे के इधर. मैं सर बोला, सर ने बुलाया था मेरे को, यहाँ पे एक टर्नर की जगह है, तो आप बोले काम के लिए आ जाओ. तो बोले इनका इंटरव्यू ले लो. इनका कौन इंटरव्यू लेगा बोलिए, तो खुद इंटरव्यू लेंगे बोले मेरा बोले. त्यांनी मला असं केलं, तो बड़े बड़े काम करते बोले, इनका इंटरव्यू तो पूर्ण सब इनको मालूम है ये सब चीज़. अच्छा बोले कारखाना बता दो. कारखाना दाखवून दिला आणि दुसऱ्या दिवशी माझी अपॉइंटमेंट म्हणजे मला ठेवून घेतलं. हो, 15 दिवस काम केलं मी, 16-17 दिवस काम केलं. 18व्या दिवशी मी माझ्याच जागेवर गेलो आणि मला 2,000 रुपये, माझा 9,000 पगार होता, तर मला 11,000 रुपये देऊन तिथं रुजू झालो. आता तर रिटायरमेंट झालं म्हणा, 6 महिन्यापासून घेतलं मी, कारण आमची प्रायव्हेट कंपनी होती की नाही. आतापर्यंत काम केलं मी तिथं. तर बाबाजीची एवढी मोठी कृपा आहे. तुम्ही बाबाजीच्या सेवेत आहे, कुठे का असे ना, जगातला कानाकोपरा. आणि मी दादा, मी कुठेही गेलो, मी विठ्ठलाच्या मंदिरात जाव, बाबाजीचंच नाव ओम शिवरूपाय विद्यमे लहानुजी देवाय धीमही, बस एवढंच येते. दुसरं कुठे धापेवाळाला जाव, कुठे आमच्या सालबर्डीचे मंदिर आहे, लहानुजी महाराजचं मंदिर, म्हणजे लहानुजी महाराजचं नाव येते, दुसरं नाव येत नाही. मी विचार करतो की ते नावच नाही. लहानू ठाई ज्याची भावभक्ती आहे की नाही, प्रत्येकाचंच असं होतं. कुठेही जा, तिथं बाबाजीचं नाव जरी लहान आहे पण काम एवढं मोठं आहे, आसमान एवढं काम आहे. एवढी मोठी बाबाजीची कृपा आहे. आता आपल्याला अलीकडे त्याचा प्रत्यय येऊन राहिला, भारत में तेरा नाम स्मरे म्हणते की नाही? आता बाबाजीचं ते रूप बाबाजी आता दाखवून राहिले, प्रत्येक जगाला दाखवून राहिले. कुठलंच काम अडत नाही. ती तुम्ही कोणत्याही ठिकाणी करा, अशी एकमेव अशी कोणती तरी जागा दाखवा का तिथं बाबाजी नाही बा आहे, ठाई ठाई सगळ्या ठिकाणी चराचरात. म्हणून कोणत्याही ठिकाणी तुम्ही बाबाजीचं नामस्मरण करा. मला फार आनंद झाला आज ज्या वेळेस तुम्ही सगळे लोक प्रार्थनेला बसलेले होते आणि प्रशस्त वाटलं त्या मंदिरामध्ये. बाबाजी प्रत्यक्षात तिथं विराजमान आहेत. तर काका, तुम्ही जे काही समर्थ लहानोजी बाबांचा तुम्हाला ध्यास कसा लागला आणि तुमच्या जीवन प्रवासामध्ये आलेले थोडक्यात जे अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु, जय जय लहानोजी, समर्थ लहानोजी महाराज की जय.